योगी आदिनाथजी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन आम्हाला भगवा रंगाचा अर्थ काय आहे ते आम्हाला शिकवू नका. भगवा रंग हा कोणत्या धर्माचा नाही असं मत अकोला जिल्हा काँग्रेसचे नेते डॉक्टर अभय पाटील यांनी केलंय. ते महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन देशमुख यांच्या प्रचारार्थ कान्हेरी गवळी येथे जाहीर सभेत बोलत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन देशमुख यांच्या पाठीशी सर्व समाजाचे लोक असून त्यांचा विजय कोणीच रोखू शकत नाही. 18 पगड जातीला घेऊन चालणारे महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन देशमुख आहेत असं मत अभय पाटील यांनी व्यक्त केलंय. यावेळी आमदार नितीन देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला माजी आमदार हरिदास भदे, सेवकराम ताथोड, आमदार नितीन देशमुख, पंढरी हाडोळे, अरुण कचाले, योगेश्वर वानखेडे, इंदू पहलवान, दीपक मसने, प्रकाश कंडारकर, अरुण पळसकार, शिवाजी म्हैसने, धनंजय दांदळे, मुरलीधर राऊत, पुरुषोत्तम मांगटे पाटील, माधव खोंगरे, जगदीश हागे, प्रांजलीताई देशमुख, वर्षा वझिरे, सुनीता मसने, सुनीता ताथोड यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सभेला कान्हेरी गवळी येथील माता भगिनी युवक मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पण माझा सरळ प्रश्न योगी आदित्यनाथला आहे की महाराष्ट्राच्या भूमीत येऊन तुम्ही आम्हाला भगवा रंगाचा अर्थ काय तुम्ही काही शिकू नका. आज इथं जर पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक समाजाचे लोक दिसतील, इव्हन मुस्लिम लोक दिसतील, त्यांच्या अंगावर भगवा दिसतोय. भगवा हा कोणत्या धर्माचा रंग नाही आहे. योगी आदित्यनाथजी भगवाने त्रिपिटकामध्ये गौतम बुद्धाला 9772 वेळा आणि त्रिपिटकाच्या व्यतिरिक्त 19792 वेळा गौतम बुद्धाला भगवा म्हटलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये भगवा आहे. बरेचसे पीर आहेत मुस्लिम लोकांचे, ते पण भगवा रंग धारण करतात. कारण भगवा हा कोणत्या जातीशी नाही आहे. भगव्याचा अर्थ होतो की ज्यांनी ज्ञानाचा अंतिम बिंदू गाठला त्याला भगवा म्हणतात. आणि हा भगवा जो होता जो छत्रपती शिवाजी महाराजांनी धारण केला होता. या महाराष्ट्रामध्ये सगळ्या 18 पगड जाती, तेली, तांबोळी, कोडी, माळी, ब्राह्मण, चांभार, कुंभार, धनगर, बौद्ध, मुसलमान, जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते, तीच विचारधारा घेऊन शिवसेना चालली. तीच विचारधारा मान्य बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरेंनी, मान्य उद्धवसाहेब ठाकरेंनी ते घेतली. आणि तोच वारस इथं जर कोणी चालवत असतील तर ते मान्य नितीन बापू देशमुख तो चालवत आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. इथं कधीही वारस जातीपातीने राहिलेला नाही आहे. इथं जो पण वारस राहिलेला आहे तो विचाराने राहिलेला आहे. अण्णाभाऊ साठे यांचे गुरु कोण होते? आपली तर गुरु शिष्याची परंपरा राहिलेली आहे. अण्णाभाऊ साठेंचे गुरु होते महामानव बाबासाहेब आंबेडकर. जातीचा संबंध नाही. महामानव बाबासाहेबांचे गुरु कोण होते? तर महात्मा ज्योतिबा फुले होते. महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांना जर शब्दामध्ये आणि इतिहासामध्ये जर कोणी पुनश्च जिवंत केलं असेल, अंगावर गोटे माती शेण खाऊन, तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे. पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या समोर जिवंत केलं तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज. आणि संत तुकाराम महाराजांना ज्यांनी वाचलं त्यांच्यावर गौतम बुद्धाचा पगडा होता. ही महाराष्ट्राची शान आहे. हे सगळे 18 पगड जाती हा वारकरी संप्रदाय सोबत राहतो, मग इलेक्शनच्या वेळेसच का जात येते? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. जेव्हा दिवस रात्र सोबत राहतो, दिवस रात्र एकत्र राहतो, गावात पूजा असो, अर्चा असो, भंडारा असो, सगळे सोबत बसतो, सगळे सोबत खातो, तर त्याला कारण आहे. कारण की आपल्याला बरेचदा आपलं ज्ञान नसते, आपल्या समाजाची रचना माहित नसते. बरेचदा माहित नसते काय गौतम बुद्धांनी सांगितलं होतं की बा माझ्या पाया पडू नका. बुद्धम शरणम गच्छामी, बुद्धम ज्ञानम शरम. गौतम बुद्धांनी म्हटलं होतं की मला नमन करू नका, ज्ञानाला नमन करा. महाराष्ट्रात तेच विचार आमच्या इथं आहे की आम्ही सगळ्यात पहिले जे नमन करतो ते ज्ञानाला नमन करतो. आज जर तुम्ही पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिलेली असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखा माणूस देशाचे प्रधानमंत्री आहे, त्यांना शोभतं तरी का की हे असं बोलायला पाहिजे? काय म्हणतात ते? बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. अरे वा, एवढंच जर तुम्हाला 18 पगड जाती होतं तर मग त्यावेळेस तुम्ही महामानव बाबासाहेब आंबेडकरांना का नाही हिंदू धर्मात घेतलं? का त्याचा विरोध केलेला आहे? बरेचसे आदिवासी लोक होते, ते का तुम्हाला चालले नाही आहेत? ठीक आहे, का तुम्ही अशा सगळ्या गोष्टी करत राहता? सगळ्या जातीपातीला याच्यात वाटून टाकलेला आहे. का तुम्ही शूद्र तिथं निर्माण केले? का क्षत्रिय निर्माण केले? का तिथं ब्राह्मण निर्माण केले? आणि का सगळं हे केलेलं आहे?
ही परंपरा कधी महाराष्ट्रात राहिलेली नाही आहे. महाराष्ट्रात सगळेजण आपण सोबत राहिलेलो आहे. आज पण आपल्याला निश्चय करायचा इथं की आजचं जे इलेक्शन आहे हे जातीपाती विरहित इलेक्शन झालं पाहिजे. आपल्याला हा पायंडा आज बाळापूरमधनं पाळायचा आहे की आपल्याला इथं माणूस मोठा करायचा, माणूस निवडून द्यायचा आहे. गाडगे बाबा म्हणायचे, संत तुकाराम महाराज म्हणायचे, तुकडोजी महाराज म्हणायचे, माणूस दे रे देवा. माणूस दे म्हणते, देव नाही पाहिजे म्हणते, माणूस द्या. जेव्हा तुमच्या पुढे इथं माणूस आहे, नितीन बापू सारखा माणूस आहे, मागच्या 5 वर्षात त्यांनी जे काम केलं पहिलेचे आमदार मागचे 10-15 वर्षे करू शकले नाही. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर.